पुढची महत्त्वाची आपण अपडेट बघूया। मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विधान परिषदेमध्ये मंत्री उदय सामंत हे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मी एकट्यानेच लवकर येण्याचा ठेका घेतलाय का असा थेट सवाल उदय सामंतांनी उपस्थित केला। 9 वाजता आम्हाला फोन येतो की सभागृहात उपस्थित राहा, पण बाकी कोणीच जबाबदारी नाही का असा थेट सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान यावेळेला बोलताना त्यांनी मिश्किल टोला लगावला। कार्यक्षम मंत्र्याला अकार्यक्षम बनवण्याचा प्रयत्न असेल असा टोला देखील त्यांनी लगावलाय। ज्या पद्धतीने कामकाज सुरू आहे हे काही योग्य नाही असं म्हणत मंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे। सभापती महोदय, रात्री 9-9, 10-10 वाजेपर्यंत सभागृह चालतं। अधिकारी 2-2 वाजता घरी जाऊन परत सकाळी 6 वाजता येतात। आज सकाळी 9 वाजता मंत्री म्हणून आम्हाला फोन येतो की सभागृह चालवलं पाहिजे म्हणून एक मंत्री तुम्ही देखील उपस्थित राहा, का बाकीच्या कोणाची जबाबदारी नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही काय तो प्राधान्यक्रम देताना मंत्र्याची उपस्थिती अनिवार्य करत असताना काही 2-4 मंत्र्यांचीच उपस्थिती अनिवार्य करावी असं संसदीय कार्यालयानं ठरवून घेऊ नये किंवा आपल्या कार्यालयानं ठरवू नये। आपण लाडके मंत्री आहात। नाही, लाडके आता तो शब्द लाडके सभागृहाचे कार्यक्षम मंत्र्याला कदाचित अकार्यक्षम बनवण्याचा हा प्रयत्न चालू असेल, पण हे योग्य नाही। म्हणजे ज्या पद्धतीनं कामकाज सुरू आहे, आता मी सचिव महोदयांना जेव्हा विचारलं ते म्हणाले की संसदीय कार्यालयामधनं एक मंत्र्यांचे प्रेफरन्स लावले जातात, त्याच्यामुळं मग बाकीचं करायचं काय। आणि आता परिस्थिती अधिकाऱ्यांची अशी असते, आता काहींचे निरोप असे आले की आम्ही सभागृहामध्ये येऊ शकत नाही, पावसाची कारणं आम्ही पण दाखवू शकतो। तर हे कुठेतरी याच्यामध्ये सुसूत्रता आणावी, नाहीतर हे अशा पद्धतीनं 10 मिनिटं 15 मिनिटं सभागृह बंदच पडणार आहे। शासनाने नोंद घ्यावी।